नमस्कार मंडळी, मी प्रशांत कुलकर्णी आपलं सर्वांचं या चॅनलवरती या पेजवरती स्वागत करतो। आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतील किंवा घरामध्ये कोणी असं व्यक्ती असेल की ज्याचं शिक्षण पूर्ण होत नाहीये किंवा एखादी गोष्ट आपण करायला गेलो की तिच्यामध्ये अडथळा आपल्याला प्राप्त होत आहे, तर यासाठी काही स्तोत्र आहेत का? तर हो, यासाठी एक महत्त्वाचं स्तोत्र सांगितलेलं आहे की या स्तोत्रामुळे काय होतं की घरामधले कोणी लहान मुलं असतील, ज्यावेळेस ते शिक्षणासाठी जातात किंवा ज्यावेळेस त्यांची परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये कमी मार्क मिळतात किंवा त्यांना लवकरात लवकर फळ मिळत नाही किंवा शिक्षण घेतलं तर ते लवकर आपल्याला लक्षात येत नाही किंवा त्यांच्या लक्षात येत नाही, तर यासाठी काय करायला पाहिजे? तर नित्यनेमाने प्रज्ञाविवर्धन नावाचं स्तोत्र आहे, ते प्रज्ञाविवर्धन नावाचं स्तोत्र आपण घरामध्ये त्यांना रोज ऐकवलं किंवा रोज म्हणायला दिलं तर त्यामुळे नक्कीच मुलांच्या बुद्धीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या बुद्धीमध्ये सुद्धा प्रगल्भता मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकते, वाढ होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते की शिक्षणामुळे किंवा शिक्षणाचे जे कर्म असतील त्या कर्मामध्ये यश प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल। किंवा अशा वेळेला अनेक वेळेला काय होतं की घरामध्ये कोणी असा व्यक्ती असतो की त्याचं शिक्षण भरपूर झालंय परंतु त्याला लवकर त्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नाहीये, तर यासाठी सुद्धा प्रज्ञाविवर्धन नावाचं स्तोत्र आपल्याला फलदायी ठरू शकतं। नक्कीच प्रज्ञाविवर्धन नावाचं स्तोत्र सर्वात उत्तम मानले गेलेले आहे, कारण की याच्या संकल्पामध्ये सांगितलेलं आहे की मम सकल विद्या सिद्ध्यर्थम, म्हणजे माझे जे काही विद्या असेल, माझे काही शिक्षण असेल त्या शिक्षणामध्ये लवकर सिद्ध व्हावी, कारण की लवकरात लवकर त्याचं फळ प्राप्त व्हावं, यासाठी या संकल्पाला वाचावं असं या संकल्पामध्ये, त्या स्तोत्राच्या संकल्पामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून नक्कीच हे स्तोत्र आपण संकल्प सहित हे स्तोत्र आपण वाचावं। हे स्तोत्र आपल्याला कुठेही मिळेल नाही तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रज्ञाविवर्धन नावाचं ॲस्ट्रोवास्तू इन्फो 12 या चॅनलवरती तुम्हाला या प्रज्ञाविवर्धन नाव स्तोत्राची लिंक मिळेल। नक्कीच ते स्तोत्र किंवा तो व्हिडिओ आपण पहा, नित्यनेमाने पाहत राहा आणि आपल्या मुलांना सुद्धा ऐकवत राहा। या स्तोत्रामुळे नक्कीच आपल्याला आणि आपल्या मुलांना फळ प्राप्त होणार आहे। आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।